आज अहो म्हणाले, कांदा भजी झाली, बटाटा भजी झाली, आता वेगळी काहीतरी भजी कर. तर म्हटलं चला आपण नवीन काहीतरी भजीचा प्रकार बघूया आपण कसा काय होतं. तर भजी एवढी अप्रतिम झाली ना आणि कुरकुरीत तर म्हणाल तर वा मस्त झाली होती आणि खूप अप्रतिम ही भजी झालेली आहेत. तर लहान मुलांनासुद्धा ही देऊ शकता. तर ही कोणती अशी ही वेगळी भजी बनवलेली आहेत आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खाऊ शकतात. तर चला बघूया आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रणिता. प्रणिताज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आणि यूट्यूबवर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आज आपण इथे सिमला मिरचीची भजी बनवणार आहोत. कांद्या बटाट्यांना बाय बाय करायचं आणि सिमला मिरचीची आज भजी बनवायची आहेत. अगदी खूप छान होतात. इथे मी 2 सिमला मिरची घेतलेली आहे आणि मध्ये कट करून आहे ना त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत साईडला. बिया आपल्याला वापरायच्या नाहीत. फक्त सिमला मिरचीचं बाहेरचं जे कवर आहे ते एवढं फक्त यूज करायचं आहे. तर स्वच्छ धुवून घ्यायची आधी सिमला मिरची. आणि काय होतं माहिती आहे, सिमला मिरची आहे ना खायला बऱ्याच वेळा मुलं कंटाळा करतात. मुलंच काय मोठी माणसंसुद्धा खायला कधी-कधी कंटाळा करतात. तर सिमला मिरची भाजी आपल्या पोटात जावी त्यासाठी हा एक उत्तम पर्याय निवडलेला आहे. तर इथे आहे ना सिमला मिरचीचे असे मी स्लाईस करून घेतलेले आहेत. फ्रेंच फ्राईज बनवताना कसे स्लाईस बनवले जातात बटाट्याचे, तसेच मी इथे स्लाईस करून घेतलेले आहे. अगदी पातळ नाही किंवा अगदी जाडसुद्धा नाही आहेत. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, हळद घालून घ्यायची आहे आणि आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण घ्यायचं आहे. मी ते साधारण अर्धा चमचा एवढं मालवणी मसाला घातलेला आहे आणि हे त्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता, काहीच हरकत नाही आहे. आता हे मिक्स करून झालं ना की 15 ते 20 मिनटं याला ना छान असं मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि तोपर्यंत काय करायचं आहे, इथे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद आणि मी इथे अर्धा चमचा मालवणी मसाला वापरलेला आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने अगोदर आणि त्याच्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालताना बेताने घालायचे आहे. हे बॅटर आहे ना जास्त घट्ट करायचं नाही किंवा पातळसुद्धा करायचं नाही आहे. जसं वडे बटाटे बनवण्यासाठी करतो तशाच पद्धतीने हे इथे बनवायचं आहे किंवा बटाटे भजी बनवतो ना त्यावेळी जसं कसं पीठ हे भिजवून आपण व्यवस्थित करतो त्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी बघा. या पद्धतीने हे बेसन ठेवलेलं आहे. हे आता सगळ्या ह्याला बरोबर 15 मिनटं झालेली आहेत. बेसन भिजवूनसुद्धा 10 मिनटं झालेली आहेत. हे असं बेसन भिजवून जर आपण 10 मिनटं ठेवलं ना भजी छान होतात अगदी. आता आपण भजी तळायला घेणार आहोत. तर हे एक एक स्लाईस घ्यायचे आहेत आपल्याला सिमला मिरचीचे आपण कट करून घेतलेले आहेत ते आणि या पद्धतीने बघा बेसनमध्ये भिजवून घ्यायचे आहेत, घोळवून घ्यायचे आहेत. साईडला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता भजी सोडून घ्यायची आहेत. भजी सोडल्यानंतर बघा साईडने फेस येतो आहे. छान बबल्स यायला लागलेले आहेत म्हणजे तेल आपलं बरोबर प्रमाणामध्ये तापलेलं आहे. ना जास्त तापलेलं आहे ना कमी तापलेलं आहे. तर एक एक करून मी इथे भजी सोडून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि भजी ना सेट व्हायला द्यायचे आहेत आणि हलकीशी सेट झाली, एखादा मिनिट लागतं साधारण अर्धा ते 1 मिनिट. त्याच्यानंतर हे बघा मी इथे झारा वापरते आहे पलटी मारण्यासाठी. तर छान भजी सेट व्हायला दिली ना की मस्त होतात भजी अगदी. नाहीतर मग ते बेसन असं चिटकून जातं झाऱ्याला. तुम्ही बघू शकता. वाव, सुंदर अशी ही भजी आपली तयार होत आहेत. गॅस मीडियम ठेवायचा आहे. गॅस फास्ट किंवा स्लो अजिबात ठेवायचा नाही आहे. तर तुम्ही इथे बघा रंग बघा भजीचा. वा, अप्रतिम झालेली आहेत भजी. आणि आता ही काढून घ्यायची आहेत आपल्याला भजी. तेल यातलं पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे टिश्यू पेपरवरती काढून घेतलेले आहेत. ही सिमला मिरचीची भजी आहेत ना एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडतील घरात. एवढी अप्रतिम ही सिमला मिरचीची भजी बनवून तयार होतात.
आमच्या अहोंनी तर ही भजी मस्त 5 मिनिटात फस्त केलेली आहेत, खरं सांगते तुम्हाला. आहा! आणि इथे दुसरी बॅचसुद्धा मी इथे भजीची तळून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने सगळी भजी माझी इथे तळून झालेली आहेत. पटापट ही भजी संपलेली आहेत आमच्या घरी. आहा! आणि रंग बघू शकता आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही ही भजी. आणि मीडियम गॅसवर तळल्यामुळे आतमध्ये ही सिमला मिरची छान तळलेली आहे. ही अशी सिमला मिरचीची भजी नक्की करून बघा आणि कशी झाली आहेत मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब देखील करा. आणि पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.